नमस्कार, माझं नाव जयश्री शिंदे आहे. जयस किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. सगळ्यात आधी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज धनतेरस आहे, तर आम्ही बनवणार आहे फराळ. तर सगळ्यात आधी बनवणार आहे करंजी. चला आता करंजी बनवूया. सामग्री आहे खसखस, मनुके, चारोळी, इलायची, बदाम, काजू आणि ड्रायफ्रूटचे करंजी बनवणार आहे. खोबरं आहे, तेल आहे, पीठ आहे, रवा आहे. चला सगळ्यात आधी रवा भाजूया. आणि ड्रायफ्रूट सगळे कापून घेतलेले आहे. खोबरं खिसलेलं आहे. इथे इलायची आहे, ते साखर टाकून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण एक एक करून थोडंसं भाजून घेऊया ड्रायफ्रूट्स. थोडंसं तूप टाकायचं आणि भाजून घ्यायचं थोडं. हे बघा, हे सगळं भाजून घेतलेलं आहे. काजू, बदाम, चारोळी वगैरे. 1 किलो साखर टाकलं आहे, त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकलं आहे. मिक्स केलं आपण सगळं आणि पीठ मळून घेतलं आहे. पीठ मळताना मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं गरम करून किंवा तूप टाकायचं. थोडा वेळ ठेवायचं पीठ. हे बघा, एक छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा. पीठ लावायचा आणि लाटून घ्यायचा. हे बघा, आणि 1 चम्मच घालायचं आपल्याला आणि पाणी लावायचं साईडला थोडंसं. हे बघा, आणि फोल्ड करून घ्यायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं, नाही तर फुटणार आहे. छोटे हवं किंवा मोठे हवे, आपल्या हिशोबाने करायचं. हे बघा, हे आता आपण बनवून घेतलेलं आहे. आपल्याला तळायचं आहे. तेल इथे गरम केलेलं आहे. तेल गरम झालंय. मग आता आपण तळून घेऊया. हे बघा, एकदा गरम झाल्यावर तेल स्लो गॅसवर ठेवायचं. स्लो गॅसवर तळून घ्यायचे आपल्याला. हे बघा कसं मस्त तळले जातात. हे बघा, स्लोवरच ठेवायचं गॅस. हे बघा, मस्त तळून झालेले आहेत. मस्त कलर आलाय.
आपल्याला सगळे असे तळून घ्यायचे आहेत. सुरू करा. दिवाळीच्या निमित्ताने हा दिवाळी फराळचा पहिला रेसिपी. जर तुम्हाला आवडला असेल तर जयास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.